शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण बघणार आहे दिनांक 2 जुलै ते दिनांक 7 जुलै या कालावधीमध्ये राज्यात पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊन एक सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती देणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी बंधूंनो, सध्या जो पाऊस चालू आहे तर हा काही सर्वदूर नाही. आपण सकाळच्याच व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर आज आपण बघणार आहे फक्त 2 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये राज्यात होणारा मुसळधार पाऊस. तर हा पाऊस सर्वाधिक जास्त मुसळधार ते अतिमुसळधार कोण्या जिल्ह्यात कोण्या विभागात होईल त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. तर करूया सुरुवात. तर हा आहे आपल्या महाराष्ट्राचा नकाशा आणि यामध्ये तुम्हाला जी आता लाल रेषा दिसत आहे तर ह्या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्हे, या जिल्ह्यामध्ये दिनांक 2 जुलैपासून ते दिनांक 7 जुलैपर्यंत दररोज भाग बदलत मध्यम ते जोरदार ते मुसळधार ते काही ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर बघूया सविस्तर मुसळधार पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये होईल व अतिमुसळधार पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये होईल ते. तर शेतकरी बंधूंनो, इकडे गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक 2 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत दररोज दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला दिसेल. त्यानंतर इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग या जिल्ह्यामध्ये सुद्धा या कालावधीमध्ये मध्यम ते जोरदार ते मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद होईल. त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 जुलैपासून ते दिनांक 7 जुलैपर्यंत भाग बदलत मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली दिसेल. शेतकरी बंधूंनो, हे जे काय तुम्हाला मी अगोदर सांगितले आता पिवळ्या रेषा दिसते, पिवळ्या रेषेच्या आतील जिल्हे यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता जास्त आहे. हे ज्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यापरता म्हणजे ह्या रेषेचे जिल्हे आहेत का याच्या परता. त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे आहेत लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, इकडे सांगली, साताऱ्याचा पूर्व भाग, पुण्याचा पूर्व भाग, या नाशिकचा सुद्धा पूर्व भाग या जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. म्हणजे एक झाडग्यासारखं वातावरण या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपल्याला सर्वदूर पाऊस पाहायला मिळालेला नाही. मात्र 2 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत या कालावधीमध्ये आपल्याला जो पाऊस होणार आहे तर हा पाऊस एक सर्वदूर राहणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.